नमस्कार. काल आपला BMS BHMS चा सेकंड राऊंड आला. ऑल इंडियाचा सुद्धा आणि स्टेटचा सुद्धा. पण सोबत सोबत सीईटी सेलनं काल एक 18 नंबरची नोटीस पब्लिश केली की ज्यामध्ये री रजिस्ट्रेशनचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता बरेच पॅरेंट्स लोक आणि स्टुडंट कन्फ्यूज आहे की सर आम्हाला तिसरा राऊंड तर करायचा, पण यासाठी नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागणार का? तर यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवतोय. अपडेटेड आहे. तुम्ही जर नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे अपडेट जे हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सोबत सोबतच आता आमचे अकॅडमीचे बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, त्यांनी रिटेन्शन दिलेलं आहे, तर त्यांच्या वॅकन्सीज सध्या आमच्याकडे आहेत. तुम्हाला जर आमचं काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर नक्की तुम्ही महाराष्ट्र काउन्सिलिंग असा मेसेज करा. दिलेल्या नंबरवर तुम्हाला QR शेअर केला जाईल. बघा आता ही जी नोटीस आहे 4 तारीख दिलेली आहे यावर, आणि यामध्ये नोटीस नंबर 18 ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कॅप राऊंड 3 शेड्यूल्ड रजिस्ट्रेशन सुद्धा आहे. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये ज्या पण तारखा येतील पुढं तर त्या पण देण्यात आलेल्या आहे. पण नेमकं रजिस्ट्रेशन कुणी करावं? तर आता बघा यामध्ये काय काय दिलेलं आहे. तर एक टेबल दिलेला आहे इव्हेंटचा, ऍक्टिव्हिटीचा, आणि समोर त्याच्या डेट आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज, अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स अँड कॅप राऊंड 3 MBBS/BDS ओनली. थोडक्यात BMS BHMS चा तर सध्या सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत त्याचं जॉईनिंग आहे. पण आता या दरम्यान जो आपला ग्रुप ए आहे MBBS BDS वाला, तर त्याचं हे अपडेट ज्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार, आणि सोबतच सगळं जे पण आहेत कॅन्डिडेट त्या सर्वांना करायचं काम आहे का? तर इथं हे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. प्रिव्हियसली रजिस्टर्ड कॅन्डिडेट नॉट नीड टू रजिस्टर्ड अगेन. पण मग आता याला नेमकं रजिस्ट्रेशन कुणी करावं याचा एक रूल आहे. रूल बघा कसा. तुम्हाला जर समजा MBBS BDS च्या दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालेलं असेल आणि तुम्ही ते जॉईन केलेलं नसेल, कारण MBBS BDS चा हा तिसरा राऊंड आहे. मागचा जो दुसरा राऊंड झाला तर त्यामध्ये कॉलेज मिळून तुम्ही जर ते जॉईन केलेलं नसेल, कॉलेजला रिपोर्टिंग केलेलं नसेल, किंवा रिपोर्टिंग करून सीट कॅन्सल केलेली असेल, आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही आपल्या सोबत घरी घेऊन आलेले असाल, किंवा मग BMS साठी ते तुम्हाला यूज करायचे असतील आणि तुम्ही MBBS BDS सोडून दिलं, सेकंड राऊंड मध्ये मिळालेलं, तर अशा वेळेस जर तुम्हाला पुन्हा यामध्ये एंट्री घ्यायची असेल MBBS BDS मध्ये, तर तुमचं रजिस्ट्रेशन हे या दिवसांमध्ये होणं गरजेचं आहे. कोणत्या ग्रुपसाठी? MBBS BDS साठी. सर्वांनी करायचं का? तर नाही. ज्यांनी सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज सोडलं MBBS BDS वालं, तर त्यांना हे री रजिस्ट्रेशन करावं लागणार. फक्त MBBS BDS साठी. सर आम्हाला BDS MBBS मध्ये इंटरेस्ट नाही, आम्हाला BDS मिळालं होतं सेकंड राऊंडला, ते आम्ही सोडून दिलं, पण आता आमचा विचार बदलला, आम्ही फक्त BMS BHMS किंवा फिजिओथेरपीला फोकस करणार आहे, तर हे रजिस्ट्रेशन तुम्ही नाही केलं तरी चालतं. हा जो ग्रुप आहे ग्रुप ए, या ग्रुप ए च्या चॉईस फिलिंग तुम्हाला भविष्यात कधीही करता येणार नाही, तुम्ही जर समजा सेकंड राऊंडचं कॉलेज सोडून दिलेलं असेल तर. आणि जर समजा तुम्हाला असा विचार असेल की आम्हाला सर या राऊंड मध्ये पण राहायचं, ग्रुप ए मध्ये पण, आणि सेकंड राऊंडचं कॉलेज आम्ही अगोदर सोडून दिलेलं होतं, तर या कंडिशन मध्ये तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून ठेवा. 1000 रुपये पुन्हा जातील, पण तुम्ही या ग्रुपमध्ये एंट्री घेऊ शकता. आता हे सगळं दिलेलं आहे, आणि डॉक्युमेंट्स अपलोड कधी करायचे काय, ह्या सगळ्या डेट आहे की 8 तारखेपर्यंत आपलं सगळं काम झालं पाहिजे. 9 तारखेला काय होईल की एक कंबाईंड मेरिट लिस्ट येईल, की ज्यामध्ये अगोदरचे पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलेले स्टुडंट आणि या राऊंडला नव्यानं जे रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी आहेत ते, अशी एक कंबाईन मेरिट लिस्ट येईल की जी आपल्याला 9 तारखेला साधारण संध्याकाळपर्यंत ही लिस्ट येत असते. यानंतर जो MBBS BDS वाला थर्ड राऊंड आहे, तर त्याच्या चॉईस फिलिंग आपल्याला 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत करायच्या सांगितलेल्या आहे. आणि हे दिलेला सर्व्हर टाइम आहे 11:59 रात्री ह्या चॉईस फिलिंग होऊ शकतील. अजून काय समोर दिलेलं आहे, जो आपला सिलेक्शन लिस्टचा तिसरा राऊंड आहे, सिलेक्शन लिस्ट थर्ड MBBS BDS साठी, तर ती 15 ऑक्टोबरला पब्लिश होणार आहे. आणि याचं जॉईनिंग 16 पासून 20 पर्यंत चालणार आहे. दिवस थोडे कमी आहे, नियोजन करावं लागणार आहे व्यवस्थित. तुम्हाला कळलं असेल की रजिस्ट्रेशन नेमकं कोणाला करावं लागतं. सेकंड राऊंडला कॉलेज मिळालं होतं MBBS किंवा BDSचं, काही कारणास्तव ते कॉलेज जॉईन नाही केलं, किंवा जॉईन करून मग कॅन्सल केलं, तुम्हाला जर पुन्हा MBBS BDS मध्ये एंटर व्हायचं असेल या ग्रुप ए मध्ये, तर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कॉलेज मिळालं नाही किंवा मिळून तुम्ही ते जॉईन केलेलं आहे, अशा कंडिशन मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं काम नाही. थर्ड राऊंडला डायरेक्ट तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता.
जो मुद्दा आहे तो क्लिअर झाला असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही क्वेश्चन असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. थांबूया. ओके, बाय.